काय झालं जयंत? खात का नाहीयेस तू? खा ना. काय नाही. आधी आधी तू खा. असं नाही जयंत. एकतर मी तुझी फेवरेट पेस्ट्री घेऊन आलीये, त्यामुळे आधी तूच खायचं. असं लहान मुलांसारखं हट्ट करायचा नाही. खा बघू. धर. ठीक आहे. नाही खायचंय ना तुला? नको खाऊस. मी पण नाही खाणार. जानू, चल. जयंत. जयंत. उठ. सावकाश. सावकाश. जयंत नक्की झोपलाय आता. हीच वेळ आहे जानू. हरीश, तू का रे उभा आहेस असा गप्प? तूही बोल काहीतरी. तुलाही बोलायचं असेलच ना. बोल ना, बोल. जशी संतोषने तो हुशार असल्याची जाहिरात केली तशी तूही कर. बाबा उगाच लेक्चर देत बसू नका. तुमची बाजू कोणती आहे ते लवकरात लवकर सांगा. काय नाहीतर काय. हे बघा, मला आहे ना ऑफिसला जायला लेट झाला तर हाफ डे पडेल. तुमच्यासारखा रिकामा बसलो नाही आम्ही घरी. संतोष, बरोबरच आहे ग लक्ष्मी त्याचं. या लोकांसारखी इतकी महत्वाची कामं नाही ना करू शकत आपण. हे बघा आई, मला तर असं वाटतंय तुम्ही आमच्या बाजूने यायला हवं. तसं पण आम्हाला दोघांना जेवण बनवता येत नाही आणि ह्या वहिनी काय आम्हाला जेवण देणार नाहीयेत. सो प्रॅक्टिकली जर बघायला गेलं ना तर तुम्ही आमच्याच बाजूने यायला हवं.
सिंचना म्हणजे तुला सासू हवे का स्वयंपाकीण हवी ग? हो आजी, तुम्ही काय माझ्याशी भांडायचं ठरवलंय का? सिंचना, तू तुझ्या आजी सासूंशी बोलतेस असं भान ठेव. सॉरी. मला काय वाटतं आपण आता चर्चा वाढवायला नको. आई, बाबा, आजी, आता तुम्ही प्लीज सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? आमचं ठरलंय, मला, श्रीनिवासला आणि लक्ष्मीला तुमच्यापैकी कोणाचीही बाजू घ्यायची नाहीये. काय? आजी तसं नाही चालणार. इथे प्रत्येक खोलीची वाटणी झालेली आहे, कॉमन भागांच्या वेळेची वाटणी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या हे बघ, ते सगळं आम्ही मानत नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, वाटेल ते करा, पण तुमच्या या मूर्खपणात आम्ही सहभागी होणार नाही आहोत. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही दोरीच्या या बाजूला आणि या बाजूला कुठेही जाणार, कळलं? आणि कुठल्याही खोलीत जाताना आम्ही घड्याळ बघणार नाही, कळलं? हे बघा, तुम्ही आम्हाला टोकू नका आणि कुठल्याही बाबतीत अडवूही नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तुमच्या बाजूने खेचायचा प्रयत्न करू नका. तुमचा हा अप्पलपोटीपणा तुम्हालाच लखलाभ हो. घ्या. म्हणजे यांची आता तिसरी बाजू झाली. ठीक आहे, चांगलंय. परमेश्वरा, बघतोयस ना रे, येस, कम इन. बसा. येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? डॉक्टर, मी जान्हवी कानेटकर. मी मगाशी माझ्या मिस्टरांसाठी तुम्हाला कॉल केला होता. ऑफकोर्स, येस, ग्रेट. सो काय इश्यू आहे त्यांचा? डॉक्टर, हो असं एका वाक्यात नाही हो सांगता येणार. म्हणजे माझा नवरा ना कधी कधी खूप विचित्र वागतो. इतकं की मला कधी कधी असं वाटतं त्याला सोडून ना कुठेतरी दूर पळून जावं. आणि कधी कधी अगदी उलट वाटतं. असं वाटतं की त्याच्या सोबत राहावं, मनापासून त्याची काळजी घ्यावी. खरं सांगू का डॉक्टर, मी ना खूप अडकले हो या सगळ्यात. म्हणजे त्याच्या प्रेझेंटमध्ये, त्याच्या फ्युचरमध्ये आणि त्याच्या पास्टमध्ये सुद्धा. मला ना काही सुचत नाहीये डॉक्टर. म्हणजे मला असंही वाटतंय त्याने ह्या सगळ्यातून बाहेर यावं. म्हणजे मला माझ्या सकट त्यालाही या सगळ्यातून बाहेर काढायचंय. पण हे सगळं मी नक्की कसं करू कळत नाहीये मला. डॉक्टर, मी खूप आशेने आले हो तुमच्याकडे. आता तुम्हीच मला मदत करू शकता. सांगा ना मला, मी काय करू? हे मी मिसेस कानेटकर, यातनं तुम्हाला एक कागद फाडायचा आहे आणि त्याचा बोळा करायचा. काय? मिसेस कानेटकर, ट्रस्ट मी ऑन दिस. मी सांगतोय, ऐका माझं. प्लीज कम ऑन, कागद फाडा आणि त्याचा बोळा करा. डॉक्टर, अहो प्लीज 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 प्लीज. डॉक्टर, हां हां हां. एक मिनिट. सो मिसेस कानेटकर, तुम्हाला आता हा जो बोळा आहे ना,
हा डस्टबिन मध्ये टाकायचा. डॉक्टर अहो पण टाकताना तुमच्यामध्ये जेवढी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी तुम्हाला वापरायची आहे आणि हा गोळा त्या डस्टबिन मध्ये फेकायचा. ओके, सिंपल आहे. हरकत नाही, पुन्हा एकदा ट्राय करा. मिसेस कानेटकर, कसलंच प्रेशर नाहीये, खूप कागद आहेत आपल्याकडे. प्लीज 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 पुढचा कागद. पुन्हा एकदा. बिंगो. सी मिसेस कानेटकर, लागला ना नेम. कसं आहे मिसेस कानेटकर, आपलं आयुष्य ना हे असंच असतं. म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सक्सेस नाही मिळत. आपल्याला आपले चान्सेस घ्यावे लागतात, प्रयत्न करत राहावे लागतात आणि एक ना एक दिवस असा येतो की आपल्याला सक्सेस मिळतं. आणि जेव्हा तो दिवस येतो तेव्हा ते सक्सेस कसं मिळतं, एकदम बँग ऑन. डॉक्टर माधव गुळगुळेंचं प्रॉमिस आहे. थँक्यू डॉक्टर, खरंच थँक्यू. क्या बात है, क्या बात है. चक्क सिद्धिराज गाडे पाटलांचा फोन आलाय मला. अरे भावा, आठवण आली ना तुझी, म्हणून असा त्वरित तात्काळ ताबडतोब कॉल केलाय. क्या बात है. आज नक्कीच काहीतरी घडलंय. भावना प्रेमात वगैरे पडली की काय परत तुझ्या? वो दिन भी ज्यादा दूर नहीं है मेरे दोस्त. पण आज जे काय घडलंय ना यार, कमाल यार. म्हणजे एक मिनिट, नक्की काय झालंय मला सांग. अरे म्हणजे माझ्या डोक्यावर मार लागला काय, हे साला आयुष्यच बदलून गेलं रे माझं. काय मार लागला का? कसं? एक मिनिट, तू ठीक आहेस का? मी येऊ का तिकडे? अरे आदित्य आदित्य भाई, अरे रिलॅक्स रिलॅक्स. अरे मी एकदम ठणठणीत रे. जसं काय झालं माहितीये का, म्हणजे भावनाला अजूनही असंच वाटतंय की तुझा मेमरी लॉस झालाय. अरे वाटतंय भाई, विश्वास बसलाय, विश्वास. हो रे देवा. सिद्धू, तू पण ना आयटम आहेस, तू आयटम. अरे नाही नाही नाही, ते सगळं मला कळतंय रे, पण माझ्या या सगळ्या नाटकामुळे ना भावना मॅडम आहेत ना फुल ऑन बायको म्हणून घुसल्या त्या. आणि आई सुद्धा त्यांच्याशी खूप चांगली वागते. शेवटी हेच तर हवं होतं ना यार मला. आणि माझ्या या नाटकामुळे भावना मॅडम आणि माझं नातं पुढे जाणार असेल ना, तर भाई एक काय 100 फ्लॉवर पॉट डोक्यावर फोडायला तयार आहे मी. म्हणजे सिद्धिराज त्यांची स्मृती गेल्याचं नाटक करतायत. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, मला जयंतला, आमच्या नात्याला, आमच्या प्रेमाला अजून एक चान्स द्यायचा आहे. आणि मला माहिती आहे, म्हणजे मला खात्री आहे तुमच्या ट्रीटमेंटने माझा जयंत नक्की बरा होईल. म्हणूनच मी इथे आले. 100%. ऑफकोर्स या सगळ्या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल, पण रिझल्ट पॉझिटिव्ह येतील एवढं मात्र नक्की. आणि हा अजून एक गोष्ट, ती म्हणजे ह्या ट्रीटमेंटसाठी तुमच्या मिस्टरांची तयारी असणं.
ते खूप जास्त गरजेचं आहे. ते तयार आहेत? डॉक्टर, ओके. मला कळालंय तुमचा काय प्रॉब्लेम झालाय. हरकत नाही. अजून एक गोष्ट आहे जी आपल्याला करता येईल. तुमच्या मिस्टरांना ह्या ट्रीटमेंटसाठी तयार करायला आपल्याला अजून काही थेरपिस्टची मदत घ्यावी लागेल. हां, ती कशी, कधी, कुठे हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. ओके? ओके डॉक्टर. ग्रेट. बोललो तर तुला. अरे विषय काय बाई. भावना मॅडम मी नंतर करतो तुला. सिद्धिराज, काय झालं? सिद्धिराज उठा, मी तुमच्यासाठी दूध आणलंय. नाही नको, मी आत्ताच औषध घेतलं, झोपतोच मी. अहो असं काय करताय, उठा ना. नको नको, खरंच नको. किती नाटकी वागता हो तुम्ही. आधी गाडे पाटलांचं नाटक रचलं आणि आता हे. फार मजा येते ना तुम्हाला मला असं छळून. ठीक आहे, मग आता एका नवीन नाटकासाठी तयार व्हा सिद्धिराज. जयंत उठला असेल का? जयंत, जयंत, जयंत उठ. उठ उठ उठ. जानू, उठ. मी झोपलो होतो. हो जयंत, तुला खूप छान गाढ झोप लागली होती. ओ गॉड, आय डोंट नो हाऊ. मला कळलंच नाही मला कधी झोप लागली. मी सहसा झोपत नाही यावेळी. डोकंही दुखतंय. तुला माहितीये का जयंत, ज्यांना असं दुपारचं झोपायची सवय नसते ना, ते असं कधीतरी अचानक झोपले तर डोकं जड होतं. अरे पण एक गोष्ट चांगलीच झाली, इतक्या दिवसांची तुझी पेंडिंग झोप पूर्ण झाली. मे बी असंच असेल. मी एक काम करते, मी तुला छान तेल मालिश करून देते. ओके. काय झालं आई? काय बोलायचं होतं? संतोष नाही आला. संतोष, संतोष, अरे संतोष. आलो 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 आई. किती हाका मारशील, जरा म्हणून धीर नाही तुला. बोल काय बोलायचंय. उद्या रक्षाबंधन आहे. भावना, जान्हवी, मंगल तिघीही येतील. आता मंगलचं मला माहित नाही, पण भावना, जान्हवीला घरात काय घडतंय त्याबद्दल काहीच माहित नाही. त्यांना जर कळलं की घरात असं काही झालंय तर खूप वाईट वाटेल त्यांना. माझी एवढीच विनंती आहे तुम्हा दोघांना की उद्याचा एक दिवस ही दोरी जी बांधली आहे ना तुम्ही, ती काढून टाका. हे बघ आई, मला मान्य आहे त्यांना धक्का बिक्का बसेल, पण हे असं किती दिवस आपण लपवून ठेवणार.
हा मी तर म्हणतो कळूच दे त्यांना, कळू दे. 2 सख्ख्या भावांमध्ये काय चाललंय ते कळूच दे ना. आणि राहिला प्रश्न रक्षाबंधनाचा, तर काय आधी इथे येऊन राखी बांधतील, मग तिकडे जाऊन राखी बांधतील, काय फरक पडतो? काय बोलतोयस तू संतोष? हे बोलताना तुला काहीच वाटत नाही? काय वाटायला पाहिजे? अगं जे खरं आहे ते बोलतोय मी. उगाच कशाला लपवाछपी करायला? लपवाछपी करायलाच नको. अरे असं काय करतोय संतोष? तू व्यंकी आणि आरती आता या घरात नाहीये. उद्या मुली आल्यावर त्यांना कळलं की घरात 2 भावांमध्ये पण वितुष्ट निर्माण झाले तर तर किती वाईट वाटेल त्यांना. अशी विनंती आहे, फक्त उद्याचा 1 दिवस माझा ऐका. 1 दिवस. नाही आई, मला सुद्धा हेच योग्य वाटतंय. हरीश, होय, कारण घराचे 2 भाग केलेत म्हणून सिंचना आज आपल्या घरी आपल्या सोबत राहतीये आई. तर ती दोरी काढून टाकली तर तिला खूप वाईट वाटेल. आणि भावनाताई आणि जानूचं काय आहे, आत्ता त्यांना वाईट वाटेल पण नंतर त्यांना सवय होऊन गेली या सगळ्याची. किती निर्दयी आहात रे तुम्ही दोघं. तुम्ही जे वागताय त्याचा तुमच्या बहिणींना किती त्रास होईल याचं काहीच वाटत नाही तुम्हाला? हे बघ आई, मला वाटतं आपलं बोलणं झालेलं आहे. काय करायचं ते ठरलेलं आहे. येतो मी. मी सुद्धा आहे आत. नाही, भावना आणि जानू समोर हे प्रकरण येता कामा नये. आता मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. वाह वाह, हा जानू वाह, काय जादू आहे तुझ्या बोटांमध्ये. खरंच खूप खूप रिलॅक्स फील होत आहे. जानू, आज तू जे मागशील ना ते मी तुला द्यायला तयार आहे. खरंच जयंत? ऑफकोर्स जानू, सांग काय इच्छा आहे माझ्या स्वीट बायकोची. हा नवरा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला हजर आहे. आपका हुकुम सर आंखों पर मॅडम. बघा जयंत, तू विचारतोयस म्हणून सांगतेय. जयंत, तुला असं नाही वाटत का आपल्या दोघांमधलं नवरा बायकोचं नातं किंवा आपलं आयुष्य बॅलन्स करायला हवं? म्हणजे म्हणजे बघ ना, अजूनही कधी कधी तुला तुझे इमोशन्स, तुझा राग कंट्रोल करता येत नाही आणि कुठेतरी मी पण तुला समजून घ्यायला कमी पडते. यामुळे काय होतंय माहितीये का जयंत, आपल्या दोघांच्या नात्यामध्ये डिस्टर्बन्स येतो. पण तुला माहितीये का, हा डिस्टर्बन्स ना कमी होऊ शकतो. कसं काय? कपल काउन्सिलिंगने. मी काय म्हणते, आपण पण करायचं का कपल काउन्सिलिंग? हे काय बोलतेस तू जानू? आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी 100% परफेक्ट आणि मेंटली फिट पर्सन आहे. तुला याबद्दल काही डाऊट आहे का? नाही जयंत, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की गुड. यापुढे हा विषय माझ्यासमोर प्लीज काढू नकोस. जयंत, मला तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक मोठं सत्य सांगायचं आहे. सत्य? आता कसलं सत्य? खरं तर मी तुम्हाला हे आधीच सांगून टाकायला हवं होतं, पण नाही जमलं. कदाचित तुम्हाला हे सत्य कळावं म्हणूनच तुमच्यावर हा प्रसंग आला असेल आणि तुमची स्मृती गेली असावी. ऐका ना मॅडम, आधीच मला आठवत नाही हो काही. त्यात तुम्ही प्लीज असं कोड्यात नका बोलू.
सांगा ना स्पष्ट काय ते. हो, आता ती वेळ आलीच आहे. सिद्धिराज, मी तुमच्याशी लग्न करून या घरात आले. माझं जरी तुमच्यावर प्रेम नसलं ना तरी तुमचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आणि आता लग्न झालंच आहे म्हटल्यावर मी माझं बायकोचं कर्तव्य सुद्धा पार पाडत होते. पण आता तुम्हाला मी तुमची बायको आहे हेच आठवत नाहीये हो. आता आपल्या नात्यात काहीच उरलं नाहीये. आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळं सत्य सांगावं असा निर्णय घेतला. सिद्धिराज, माझं दुसऱ्या एका व्यक्तीवर प्रेम आहे. काय? हो ना. कितीही धक्कादायक वाटलं ना तरी हेच सत्य आहे. कोण कोण आहे ती व्यक्ती? आहेत एक. त्यांचं नाव आहे मिस्टर गाडे पाटील. हो. अरे काय होऊन बसले आता? आता काय करू मी? हे बघा सिद्धिराज, मी ठरवलं होतं आता आपलं लग्न झालंय तर गाडे पाटलांबद्दल माझ्या मनात जे प्रेम आहे ना ते सगळं विसरून जायचं. अगदी मी मनाशी पक्क केलं होतं. पण आता नेमकी तुमची स्मृती गेलीये. आणि आता जर का तुम्हाला मी तुमची बायको आहे हेच आठवत नसेल तर मग तुमची बायको बनून राहण्यात तरी काय अर्थ आहे? तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय? काय झालं सिद्धिराज? बोला ना काहीतरी. सिद्धिराज, मी आता ठरवलंय, मी पुन्हा एकदा माझ्या प्रेमाला चान्स देणार. मी माझं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. यार, हे नाटक मी आपल्या दोघांचं नातं घट्ट व्हावं म्हणून करत होतो, पण हे तर माझ्याच अंगाशी आलंय. नाही 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 नाही, असं होऊन चालणार नाही. मी असं होऊच देणार नाही. काय झालं? बोला ना काहीतरी. कसं तरी होतंय. काय होतंय? अहो, काय होतंय तुम्हाला? काय सहन नाही होतंय. डोकं दुखतंय. सिद्धिराज, तुम्ही अभिनय चांगलाच करता, पण आता माझ्या समोर त्याचा काही उपयोग नाहीये. सिद्धिराज, हे बघा, तुम्ही ना आता जरा खंबीर व्हा. सावरा स्वतःला. मी आहे ना तुमच्या बरोबर. मॅडम, भावना मॅडम. हो. तुम्ही भावना मॅडम ना? अरे अरे, आठवायला लागला. आठवतंय तो, म्हणजे भावना श्रीनिवास दळवी. हो. आता भावना सिद्धिराज गाडे पाटील. हो ना, हो ना. अरे आठवतंय. सगळं आठवतंय. म्हणजे मला और सगळी मेमरी रिस्टोर झाली आहे माझी. कमाल आहे.
कमाल आहे. कमाल आहे. सिद्धिराज, तुमच्या या नाटकाचा पडदा जर का आत्ता पडला नसता ना तर माझंच नाटक उघडं पडलं असतं. जयन, हे घे. आजपासून तू यात वेलनेस जर्नल लिहायचं. वेलनेस जर्नल म्हणजे? वेलनेस जर्नल ही कन्सेप्ट आम्हाला कॉलेजमध्ये सांगितली होती. वेलनेस जर्नल म्हणजे ह्यात तुझ्या मनात दिवसभरात काय काय विचार येतात, कुठल्या गोष्टी तुला जास्त त्रास देतात किंवा कुठल्या गोष्टी तुझ्या मनात घर करून बसल्यात, त्या सगळ्या ह्यात लिहायच्या. तुला माहिती याने काय होतं? मन अगदी शांत आणि स्टेबल होत. खूप छान आहे कॉन्सेप्ट, आवडली मला. नो चीटिंग. डन. छान आहे का आयडिया? मला खूप आवडली. हो ना, मला पण खूप आवडली. बरं बघू तू काय लिहिलंयस ते. नाही नाही जानू, काय रूल आहे आपला? वेलनेस जर्नल कोणाचंही कोणी वाचू नये. हे विश्वा, असं काय करतोस? माझ्यापासून काय लपवायचं? दाखव बघू. नाही नाही, अजिबात नाही. ठीक आहे, तू जरी मला तुझं वेलनेस जर्नल वाचायला देणार नसशील ना तरी मी तुला माझं जर्नल देणार. धर, वाच. का? कारण तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. वाचू ना नक्की. अरे हो, वाच. ओके. मला गाण्यात माझं करिअर करायचंय. मला प्लेबॅक सिंगर व्हायचंय. इंटरेस्टिंग. लग्नानंतर पण माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट करा. माझं फ्रीडम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सासरी गेल्यावर त्यात कुठलाही बदल होऊन माझं कुटुंब माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि माझ्या नवऱ्याने माझ्या फॅमिली सोबतची अटॅचमेंट कधीच तोडू नये. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील जा. तथास्तु. एक मिनिट, हे बरं, मला स्वतःचं जर्नल वाचायला देत नाहीयेस आणि म्हणे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तथास्तु. नसतं जानू, काही गोष्टी पर्सनल असतात. ओके, पर्सनल असतात का? ठेव तुझ्या पर्सनल गोष्टी तुझ्याकडे. चालली. अगं जानू, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. तुला तुझ्या फॅमिलीचं प्रेम आयुष्यभर मिळते आणि तुझ्या फ्रीडमवर कधीही कुठलंही रिस्ट्रिक्शन येऊ. काय माहित ह्या भावना मी कधी आणि कशा सांगणार. जानू, कुठे हरवलीस? अरे काही नाही, तू तुझा वेळ घे आणि यातली. तोपर्यंत मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवून आणते. जान्हवीला माझ्या पास्ट बद्दल सगळं कळलंय हे मला अजिबात आवडलेलं नाही. तिने माझ्या आयुष्यावरचा मागितलेला ताबा मला आवडला नाही.
वेंकी वेंकी वेंकीला त्याच्या आणि माझ्या मैत्रीबद्दल सगळं आठवलंय. त्याचं काहीतरी करावं लागेल. जान्हवीचं तिच्या फॅमिली सोबतचं बॉन्डिंग मला खुपतं. जान्हवीला माझ्या पास्टबद्दल सगळं कळलंय हे मला आवडलेलं नाहीये. तिने माझ्या आयुष्यावरचा ताबा मागितलेला मला आवडला नाही. वेंकीला त्याच्या आणि माझ्या मैत्रीबद्दल सगळं आठवलंय. त्याचं काहीतरी करावं लागेल. जान्हवीचं तिच्या फॅमिली सोबतचं बॉन्डिंग मला खुपतं. बाबांचा व्हिडिओ कॉल. हाय ताई. जानू तू? आई, आज मला आणि जानूला एकत्र व्हिडिओ कॉल केलास? काही खास आहे का? अगं हो, म्हणजे थोडं बोलायचं होतं तुम्हा दोघींशी. वेळ आहे का तुमच्याकडे? चालेल ना? आई अगं, तुझ्यासाठी आमच्याकडे वेळच वेळ आहे. तू बोल बिंदास. काय झालं आई? भावना, जान्हवी, मग तुम्हा दोघींना विचारायचं होतं की उद्या रक्षाबंधन आहे ना, तर म्हटलं एकदा तुम्हा दोघींना फोन करून बघूया. आई, तू काही लपवतेस का? तिकडे काही झालंय का? म्हणजे आई, आपण उद्या रक्षाबंधन करायचंय ना? अगं नाही, करायचंय ना, रक्षाबंधन तर करायचंय. मी असं म्हणत होते की रक्षाबंधन आहे तर हॅलो आई. आई, तुझा आवाज कट झाला. नाही आहे ना, आहे. मी असं म्हणत होते की हे रक्षाबंधन म्हणजे यावर्षी तुमच्या घरी करूया का? हो, म्हणजे तसं तर चालेल, पण आई मला सांग, आपल्या घरी का नको? काय झालंय आई? नक्की काय झालंय सांग बरं मला. अगं नाही, इथे काय होणार, इथे सगळं ठीक आहे. माझ्या मनात विचार आला कारण त्या निमित्ताने सासूबाई जरा घराबाहेर पडतात ना, आणि माझ्या मागे पण आता या घरात काही कामाचा फार व्याप नाही ना, म्हणून म्हटलं तुमच्या घरी आलो असतो. म्हणजे असं काही तुम्ही विचारून बघा. म्हणजे भावना, तू तुझ्या घरी विचारून बघ, आणि जान्हवी तू जयंतरावांना विचारून बघ की राखी तुमच्या घरी गेली तर चालेल का? बरं, ठीक आहे आई, चालेल. ठीक आहे, मग कळवा हा तुम्ही मला. हां ताई, मला जे वाटतंय ते तुलाही वाटतंय का? हो जान, मलाही वाटतंय की काहीतरी नक्की गडबड असणार. नाहीतर आई कामाचा व्याप वगैरे असं काही नाही बोलणार. हो ना, म्हणजे नेहमी आपण घरी येणार म्हणून आई किती उत्साहात असते. नाही, इथे ना क्लिअरली कळतंय आई आपल्यापासून काहीतरी लपवतीये. जानू, सिंचना वहिनी पुन्हा घरी राहायला गेलीये, त्यावरून काही झालं असेल का कुणाच ठाऊक. ताई, मला असं वाटतं जे काही आहे ते आपल्याला कळायला हवं. आपण एक काम करूया का? आपण ना आईला सांगूया आपल्या दोघींच्याही घरी रक्षाबंधन नाही जमते आणि आपण तिकडेच जाऊया, म्हणजे आपल्याला सगळं कळेल. चालेल. जयंत, बघू काय लिहिलंयस ते, वाचू दे मला. जान्हवी, अशी कोणाची तरी डायरी वाचणं बरोबर नाही ना. मी तर तुझी बायको आहे ना, मी तुझी डायरी वाचूच शकते.
आणि तसंही आपलं ठरलंय, आपण एकमेकांमध्ये काहीच सिक्रेट ठेवायचं नाहीये, हो ना? दे. जयंत,